नमस्कार. तर पहाटेच्या 3:30 वाजलेले आहेत आणि आम्ही मंदिरात आता आलोय. पाऊस येतोय तरी दर्शनासाठी आलोय, कारण परत गर्दी होते. असं सगळं आहे, जरा गर्दी वगैरे कमी आहे इकडे. मामाचे पाऊस बंद होईल का नाही? मोबाईल आणलाय मोबाईल मी, आता व्हिडिओ काढायला लागते. पाऊसच येत आहे. गाय गाय मुकाल गेल्यात ना. आता गेले तो खगुळ आहे ना हे. ज्ञानेश्वरीवर पाठश्री आंघोळ्या वगैरे करायच्या आणि तिकडे हे करायचं. तिकडे काय मुख आहे ना. चला चला आंघोळी झाल्या, आता दर्शनाला चाललोय आम्ही सगळे. हळून या ग सरते. खाली बघून चाला, फक्त घसरू नका. पैसे दर्शनाला चाललो या. गर्दी कमी आहे त्याच्यामुळं जास्त काय थांबावं नाही लागणार. अर्ध्या तासाच्या आत दर्शन होईल. सगळी पळत 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 निघाल्या. पहिला म्हातारीचा देव इथून का म्हणा मोठ्याने म्हणा. मला एडियांना
माझं तर पुरे तुम्हाला काम न पाहिजे काय घुमा पुरा होता है पाहुण्याला बोलव म्हटलं त्यांना बोलव ना पहिला देऊन नेलेला या तीच येतोय का दुसरा येतोय आणि मात्र शरीराला बाडीला झाली पाहिजे सगळ्याला लागलं पाहिजे म्हातारीचा आला म्हातारीचं कसं त्यांनी पहिला नेलेला आहे ती येतोय का म्हणून लाव द्या आधी एकच कोणचं तरी लावा मी पहिला नेलेला आहे ती येतोय का म्हणाव का ती परत मग म्हातारीचा लावा तुम्ही पहिला नेलेला येतोय का आणि मात्र शरीराला बाडी नाही झाली पाहिजे ना अजिबात तिथं पहिला येतोय का काय परत काम आहे तुम्हाला खेळबाजी जमते ना आमचं सुख नाही आम्हाला 5 मिनिटं म्हातारीचा येतोय का येतोय का म्हातारीचा येतोय का म्हातारीचा तुला येतोय का म्हातारीचा मग नावा घेतलेलाच येतोय का मग म्हणा म्हणा नवा घेतलेला पहिला नेलेला आहे ती येतोय का ती चालेल पहिला नेलेलाच येतोय त्यांना ही काय नात काय ती नात नातची ही ना नात सुनकडे येतोय का म्हातारीचा देव येत असला तर उजवी दी आणि नसली येत तर डावी सोड बघ म्हातारीचा देव नात सुनकडे येतोय का म्हणून आम्हाला उजवी सोड पण ती ह्यांना काय झालंय म्हातारी होती तर ह्यांना पहिलं नेलेलं मग आता ती हिथं ठेवून जमन का हा नसतं कुणालाच येत नाही का घरात कुटुंबात आपल्या कुणालाच येत नाही का मग हिथं ठेवून जायचंय का ठेवून जायचं असलं तरी गुढी दिली हो सुख लागलं पाहिजे त्यांना हिथं ठेवल्यावर सुख लागत असलं तरी आम्हाला उजवी दे. सांग काय आहे ती सांग आम्हाला मार्ग मोकळा कर हो तू बुडाडी तर आम्ही ठेवून जायचो नाही सुख लागल्यावर पुन्हा 8 दिवसांनी माघारी यायचं सोपं आहे का येतो का इकडं बापूला ठेवायला बापूच्या हातावर बापूच्या गार लागतंय आता मंदिरातनं बाहेर निघल्यावर गार लागायला लागलं आणि आता ते बघितलं गोटीवरती हात ठेवून तर कसं झालंय आमच्याकडे आहेत देवाची 2 ताट आहेत म्हणजे आमच्या घरात पण होतं म्हाताऱ्याकडं आणि आमच्या चुलत सासूकडे पण होतं मग ते आता म्हाताऱ्याचं आम्हाला राहतंय का त्यांच्याकडे जातंय ते बघायचंय तर ते चाललंय आता काय होतंय चाललंय बघायचं आहे ना बाईनी पण ठेवला बाईकडे नाही येत मी ठेवला माझ्याकडे बी नाही येत आत्यांनी ठेवला आत्याकडे बी नाही येत आणि 2 ताटातलं एकच घेऊन जा अशी गुढी दिली आहे तर आता काय व्हायचंय बघूया चाललंय तर आता आरती करायला दर्शन वगैरे झालंय आपलं देवीचं आता कपडे वगैरे बदलून देवाला निवद वगैरे दाखवून करायची अभिषेक करायचा आहे तिकडं मावशी पण आहे आई मग अशीच गेली तर आंघोळ ही केली आता नैवेद्य ही दाखवायचा बाळा
हो. आणि मग जायचं आता घरी घरी म्हणजे दुसऱ्या देवांना झालं जातो आता. चला मावशी. कुठे जायचं आता आपल्याला? लुळू दे लुळू. आलो सकाळ झाली आता 7 वाजले. 7 आता देवाला नैवेद्य दाखवायचा, भोगी करायची आणि आता जेजुरी देवाचा नैवेद्य भोगी करून अभिषेक सगळं इथंच करणार आहे. घरी काही नाही आमचं. आम्ही इथं देवाच्या ठिकाणी सगळं करायचं आणि मग करमाळ्याची आई, राशींची आई आणि नंतर जेजुरी, मोरगाव आणि घरी सगळा देवदेवाचा कार्यक्रम आहे. आता इथं आमच्या आरती करायची राहिली होती. आता इथं आरती करणार आहे. आरती वगैरे सगळं होत आहे. तिच्याकडे दिल तर त्याकडं मोबाईल दे तर. मावशे त्याचं सगळं काढायला पैसे मग काय कुठं आलाय सांग की काहीतरी. हातात धरणार आले एका हाताने.